मालेगावमध्ये शालेय पोषण आहार बनवणाऱ्या महिला आक्रमक झाल्या। प्रलंबित मागण्यांसाठी मालेगावात भीक मागो आंदोलन करण्यात आलं। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंच्या कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला। भुसेंनी 8 महिन्यांपूर्वी मागण्या मंजूर करण्याचं आश्वासन पाळण्यात आलं नसल्याची आठवण करून दिली। मागण्या मान्य नाही झाल्या तर आगामी काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील आंदोलकांनी दिलेला आहे। तेव्हापासून या महाराष्ट्र सरकारने फक्त आम्हाला त्यावेळेस 2011 मध्ये 1000 रुपये मानधनापासून तर तब्बल कमीत कमी 15 वर्षाचा कालावधी संपून सुद्धा आम्हाला या महागाईच्या काळात 2500 रुपये मानधनात शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांनी जगावे कसं, हा सर्वात मोठा आमच्यासमोर एक प्रश्न निर्माण झालेला आहे। आणि त्या 2500 आमच्या विद्यार्थ्यांना शिक्षण काय द्यायचं, आम्ही स्वतः काय जगायचं, बिमार पडलो तर आम्हाला घरात मरून जावं लागते की या संपूर्ण महाराष्ट्रात शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना मानधन हे जास्तीच्या प्रमाणात दिले जात आहे। हे 2500 रुपये जास्तीचं आहे काय, आमचा हा प्रश्न या शिक्षण मंत्र्यांना आज आहे। मोहोळ शहरामध्ये 21 वर्षीय तरुणानं आत्महत्या केली। मोबाईल घेऊन न दिल्यानं या तरुणानं गळफास घेत आपलं जीवन संपवलं। पोलिसांमध्ये आता आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे। मोहोळ शहरात एका 21 वर्षीय तरुणानं आत्महत्या केली। मोबाईल घेऊन न दिल्यानं त्यानं गळफास घेत आपलं जीवन संपवलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।